ऑर्केस्ट्रा आर्टिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर राहणार सोलापूर यांचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश S.V. केंद्रे यांनी आज पुन्हा दुसऱ्यांदा फेटाळला असल्याची माहिती अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती अशी, पीडिता ही कामानिमित्त फेब्रुवारी 2024 मध्ये सोलापूर येथे आली होती। त्यावेळी पीडिता ही तिच्या भावाला अंगठी खरेदी करिता आरोपी नारायण पेटकर ज्वेलर्स मध्ये गेली होती। त्यावेळी आरोपीने पीडितेची खासगी माहिती व ती कोठून आली आहे याची विचारपूस केली। त्यावेळी पीडितेने त्यास मी ऑर्केस्ट्रा असून काम शोधत असल्याचे सांगितले। त्यावेळी आरोपीने पीडितेस माझी बऱ्याच ऑर्केस्ट्रा मालकांशी ओळख आहे असे म्हणून पीडितेसोबत मैत्री वाढवली व पीडितेचा मोबाईल नंबर मागून घेतला। त्यानंतर आरोपी हा पीडितेसोबत फोनवरून बोलत होता। त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा पीडिता ही सोने खरेदी करण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेली। त्यावेळी तिने सोने खरेदी केले व पीडितेने ऑनलाईन पेमेंट पाठवले। तेथून ती निघून गेली। त्यानंतर त्याच दिवशी आरोपीने पीडितेस सायंकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असे म्हणून सायंकाळी बार्शी रोड येथे येण्यास सांगितले। त्यामुळे पीडिता ही रिक्षाने त्या ठिकाणी आली। बार्शी रोडवरील एका लॉजवर गेली। त्या ठिकाणी आरोपीने पीडितेवर जबरदस्तीने बलात्कार केला व खिशातील बंदूक काढून याबाबत बाहेर कोणाला काही सांगितल्यास तुला ठार मारेल अशी धमकी दिली। अशा आशयाची फिर्याद पीडितेने आरोपी विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती। सदर गुन्ह्यात आरोपी माणिक सुरेश नारायण पेटकर यास 31 मे 2024 रोजी अटक करण्यात आली होती। त्याचा पहिला जामीन अर्ज फेटाळला होता व तो न्यायालयीन कोठडीत होता। पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध पुरावा मिळून येत नाही, फिर्यादीने खोटी फिर्याद दाखल केलेली आहे, घटना घडली तेव्हा ती घटनास्थळावर नव्हती असा अहवाल न्यायालयात दाखल करून आरोपीस मुक्त करण्याची मागणी केली। त्यामुळे आरोपीने दुसऱ्यांदा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। यात मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी युक्तिवाद केला, न्यायालयाच्या निदर्शनास खरी हकीकत आणून दिली, आरोपीच्या जामीन अर्जास विरोध केला। तो युक्तिवाद ग्राह्य धरून व आरोपी धनदांडगा सावकारी व सराफ व्यावसायिक आहे, जामीन नामंजूर करावी अशी मागणी केली। न्यायालयाने आरोपीचा जामीन दुसऱ्यांदा फेटाळला। यात मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर, अॅडव्होकेट राहुल रुपनर, अॅडव्होकेट शैलेश पोटपोडे तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी, आरोपीतर्फे अॅडव्होकेट शशी कुलकर्णी, अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले।